नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे DBN एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये। आतापर्यंत तुम्ही चॅनलला जॉईन झाला नसेल तर सर्वात प्रथम चॅनलला जॉईन करा, लाईक करा। आज आपण बघणार आहोत मित्रांनो, जिल्हा न्यायालय प्रक्रिया 2024 लिपिक शिपाई सराव प्रश्नपत्रिका येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नेक्स्ट प्रश्न आहे, अयोध्या येथील विमानतळाला कोणते नाव देण्यात आलेले आहे? अयोध्या येथील विमानतळाला कोणते नाव देण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नाव देण्यात आलेले आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, केंद्रीय राखीव पोलीस दल CRPF चे संचालकपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? केंद्रीय राखीव पोलीस दल SRPF च्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, अनीश दयाल सिंग यांची नियुक्ती झालेली आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, परकीय गुंतवणूकदारांनी देशात कोणत्या राज्याला सर्वाधिक पसंती दिलेली आहे? परकीय गुंतवणूकदारांनी देशात कोणत्या राज्याला सर्वाधिक पसंती दिलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, महाराष्ट्र या राज्याला। नेक्स्ट प्रश्न आहे, 27वे राष्ट्रीय युवा महोत्सव 2024 कुठे होणार आहे? 27वे राष्ट्रीय युवा महोत्सव 2024 कुठे होणार आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए, नाशिक या जिल्ह्यामध्ये होणार आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, भारताचे 49वे मुख्य न्यायाधीश कोण होते? भारताचे 49वे न्यायाधीश कोण होते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, न्यायाधीश उदय उमेश ललित हे न्यायाधीश होते 49वे। नेक्स्ट प्रश्न आहे, पहिले महाराष्ट्रीयन समाजसुधारक कोण? पहिले महाराष्ट्रीयन समाजसुधारक कोण आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, दादोभाई पांडुरंग तडखर हे पहिले महाराष्ट्रातील समाजसुधारक आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, 1862 मध्ये मुंबई कायदा मंडळाले पहिले सभासद कोण होते? 1862 मध्ये मुंबई कायदे मंडळाचे पहिले सभासद कोण होते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, नाना जगन्नाथ शंकर सेठ। नेक्स्ट प्रश्न आहे, स्थानिक स्वराज्य संस्थानेचे जनक कोणाला म्हणतात? स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक लॉर्ड रिपन यांना म्हणतात। नेक्स्ट प्रश्न आहे, ग्रामपंचायतीच्या सभासदांना काय म्हणतात? ग्रामपंचायतीच्या सभासदांना काय म्हणतात? तर पंच असं म्हणतात। टिंबटिंब ही झारखंड या नवनिर्मिती राज्याची राजधानी होय। टिंबटिंब ही झारखंड या नवनिर्मिती राज्याची राजधानी आहे। तर या प्रश्नाचे उत्तर आहे रांची। नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती पर्वतीय रांगा नर्मदा आणि तापी खोरे यामधील जलविभाजक आहे? खालीलपैकी कोणती पर्वतीय रांग नर्मदा आणि तापी खोरे यामधील जलविभाजक आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी, सातपुडा पर्वत। नेक्स्ट प्रश्न आहे, भारतीय प्रमाणवेळ खालील ठिकाणी मोजतात? भारतीय प्रमाणवेळ खालील ठिकाणी मोजतात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, अहलाबाद। नेक्स्ट प्रश्न आहे, लज्जा कादंबरीची लेखिका कोण आहे? लज्जा कादंबरीची लेखिका कोण आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, तस्लिमा नरसिन। नेक्स्ट प्रश्न आहे, खालील दिलेल्या वाक्याचा प्रकार सांगा। खालील दिलेल्या वाक्याचा प्रकार सांगा। तू नाशिकला केव्हा जाणार आहे? तू नाशिकला केव्हा जाणार आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, प्रश्नार्थी। नेक्स्ट प्रश्न आहे, पुढील वाक्यातील विधान वाक्य कोणते? पुढील विधानातील प्राधान्य वाक्य कोणते? तुला नोकरी मिळाली हे चांगले झाले। तुला नोकरी मिळाली हे चांगले झाले। तर या प्रश्नाचे उत्तर आहे तुला नोकरी मिळाली। नेक्स्ट प्रश्न आहे, केलेले कार्य टिंबटिंब असते। केलेले कार्य टिंबटिंब असते। प्रश्नाचे उत्तर आहे धन किंवा ऋणू। नेक्स्ट प्रश्न आहे, मॅग्नेशियम उत्पादनात भारताचा जगात टिंबटिंब क्रमांक लागतो। मॅग्नेशियम उत्पादनात भारताचा जगात टिंबटिंब क्रमांक लागतो। तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी, 6वा क्रमांक लागतो।
नेक्स्ट प्रश्न आहे, भारताच्या माध्यमातून कोणती रेखा जाते? भारताच्या माध्यमातून कोणती रेखा जाते? तर ऑप्शन ए कर्कट रेषा जाते. नेक्स्ट प्रश्न आहे, कोणत्या राज्याची सागरी किनारपट्टी सर्वात लांब आहे? कोणत्या राज्याची सागरी किनारपट्टी सर्वात लांब आहे? तर ऑप्शन डी गुजरात या राज्याची. नेक्स्ट प्रश्न आहे, क्षेत्रफळाच्या बाबतीत जगामध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो? क्षेत्रफळाच्या बाबतीत जगामध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी 7वा क्रमांक लागतो. नेक्स्ट प्रश्न आहे, बाळशास्त्री जांभेकरांनी कोणत्या साली दर्पण हे वृत्तपत्र सुरू केले? बाळशास्त्री जांभेकर यांनी कोणत्या साली दर्पण हे वृत्तपत्र सुरू केले? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए 1832 मध्ये दर्पण हे वृत्तपत्र सुरू केलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, महात्मा गांधीजींनी भारतातील केलेला पहिला सत्याग्रह कोणता? महात्मा गांधीजींनी भारतातील केलेला पहिला सत्याग्रह हा चंपारण्य सत्याग्रह आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेचे जनक म्हणून कोणाला म्हणतात? भारतीय राज्यघटनेचे जनक म्हणून कोणाला म्हणतात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए डॉक्टर भीमराव आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे जनक म्हणून ओळखतात. नेक्स्ट प्रश्न आहे, 1875 मध्ये आर्य समाजाची स्थापना कुणी केली? 1875 मध्ये आर्य समाजाची स्थापना कुणी केली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1875 मध्ये आर्य समाजाची स्थापना केलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारत सरकारने पहिले वन विषयक धोरण कधी जारी केले? भारत सरकारने पहिले वन विषयक धोरण कधी जारी केले? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए 1952 मध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे, भारताच्या एकूण लोकसंख्यापैकी किती टक्के लोकसंख्या महाराष्ट्रात आहे? भारताच्या एकूण लोकसंख्यापैकी किती टक्के लोकसंख्या महाराष्ट्रात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए 9.42%. नेक्स्ट प्रश्न आहे, भारताचा लोह पुरुष म्हणून कोणाला ओळखले जातात? भारताचा लोह पुरुष म्हणून कोणाला ओळखतात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताचा लोह पुरुष म्हणून ओळखले जातात. नेक्स्ट प्रश्न आहे, 1857च्या उठावाची सुरुवात भारतातील कोणत्या शहरात झाली? 1857च्या उठावाची सुरुवात भारतातील कोणत्या शहरात झाली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए मेरठ. नेक्स्ट प्रश्न आहे, भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, जागतिक हिंदी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? जागतिक हिंदी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए 10 जानेवारी रोजी जागतिक हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो. नेक्स्ट प्रश्न आहे, डेव्हिस कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? डेव्हिस कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी टेनिस या खेळाशी संबंधित आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, अग्निपंख हे पुस्तक कोणी लिहिले? अग्निपंख हे पुस्तक कोणी लिहिले? तर या प्रश्नाचे उत्तर आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी लिहिलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश न्यायमूर्ती कोण आहे? सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश न्यायमूर्ती कोण आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए हिरालाल कान्हैया. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतातील पहिली जनगणना कधी झाली? भारतातील पहिली जनगणना 1970 ते 1971 मध्ये पहिली जनगणना झालेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, पक्ष्यासाठी प्रसिद्ध भरतपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? पक्ष्यासाठी प्रसिद्ध भरतपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए राजस्थानमध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणते शहर ग्रीन सिटी म्हणून ओळखले जातात? महाराष्ट्रातील कोणते शहर ग्रीन सिटी म्हणून ओळखले जातात? प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो नागपूर या जिल्ह्याला. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो,
तू फार चतुर आहेस ही वाक्यरचना कोणत्या प्रकाराची आहे? तू फार चतुर आहेस ही वाक्यरचना कोणत्या प्रकाराची आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर नक्की कमेंट करा. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव कोणत्या? त्यांचा पर्याय निवडा. राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव कोणता पर्याय आहे तो निवडा. नेक्स्ट प्रश्न आहे, खालील दिलेल्या वाक्यातील प्रयोग ओळखा. खालील दिलेल्या वाक्यातील प्रयोग ओळखा. सुरभीला थंडी वाजते. सुरभीला थंडी वाजते. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए, अकर्मक कर्तरी प्रयोग. नेक्स्ट प्रश्न आहे, अभियोग. अभियोग या शब्दाचा पर्यायी शब्द निवडा. अभियोग या शब्दाचा पर्यायी शब्द कोणता? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए, खटला. नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी उद्गारवाचक चिन्ह कोणते? खालीलपैकी उद्गारवाचक चिन्ह कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी. नेक्स्ट प्रश्न आहे, जेव्हा अण्णा निवृत्त झाले तेव्हा त्यांनी उर्दूचा अभ्यास पूर्ण केला. जेव्हा अण्णा निवृत्त झाले तेव्हा त्यांनी उर्दूचा अभ्यास केला. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मिश्र वाक्य. नेक्स्ट प्रश्न आहे, मीठ भाकरी या शब्दाचा लिंग कोणते? मीठ भाकरी या शब्दाचे लिंग कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, स्त्रीलिंग. नेक्स्ट प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणता कर्मणी प्रयोगाचा प्रकार नाही? पुढीलपैकी कोणता कर्मणी प्रयोगाचा प्रकार नाही? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी, सकर्मक प्रयोगाचा प्रकार नाही. नेक्स्ट प्रश्न आहे, टिंबटिंब हे महाराष्ट्रातील प्रमुख धान्य पीक आहे. टिंबटिंब हे महाराष्ट्रातील प्रमुख धान्य पीक आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ज्वारी. नेक्स्ट प्रश्न आहे, पूर्व विदर्भात टिंबटिंब साठे आढळतात. पूर्व विदर्भात टिंबटिंब साठे आढळतात. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी, दगडी कोळसा. नेक्स्ट प्रश्न आहे, वंदे मातरम हे मुख्य पत्र कोणी सुरू केले? वंदे मातरम हे मुख्य पत्र कोणी सुरू केले? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए, अरविंद घोष यांनी वंदे मातरम हे मुखपत्र सुरू केलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए, राजा राम मोहन राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, कोणत्या तुरुंगात पंडित नेहरू डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिलेला आहे? कोणत्या तुरुंगात पंडित नेहरू डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, अहमदनगर जेलमध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे, नागझिरा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? नागझिरा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी, गोंदियामध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, फिफा वर्ल्ड कप कशाशी संबंधित आहे? फिफा वर्ल्ड कप कशाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी, फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, महात्मा गांधीजींनी रामराज्याचे दोन सिद्धांत होते. महात्मा गांधीजींनी रामराज्याचे दोन सिद्धांत होते. तर या प्रश्नाचे उत्तर आहे योग्य साधन व योग्य उद्देश. नेक्स्ट प्रश्न आहे, रवींद्र टागोरांनी त्यांच्या नाईटहूड पदवीचा त्याग का केला? रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांचा नाईटहूड पदवीचा त्याग का केला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे जलियांवाला बाग हत्याकांडामुळे. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री सध्या कोण आहे? महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री सध्या कोण आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे तानाजी सावंत. तानाजी सावंत हे महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री आहे.